मित्रांनो, जीवनात असा एक काळ येतो जेव्हा सगळं काही उलट चाललेलं असतं. तुम्ही काहीही प्लॅन करा, पण ते प्लॅन फेल होतात. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते लोक हळूहळू दूर जातात आणि परिस्थिती अशी तयार होते की सगळं तुमच्या विरोधात चाललं आहे असं वाटायला लागतं. तुम्ही खूप प्रयत्न करता, मनापासून मेहनत करता, पण तरीही काहीच आपल्या मनासारखं होत नाही. त्यावेळेला मनात अनेक प्रश्न येतात. माझ्याच बाबतीत असं का होतं? मीच का एवढा अनलकी आहे? हळूहळू कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, होप कमी होते आणि मन इतकं थकतं की काही करण्याची इच्छा सुद्धा राहत नाही. कधी कधी आपण बाहेरून नॉर्मल दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेलं असतो. आपल्याला असं वाटायला लागतं की आता काहीच बदलणार नाही, ही परिस्थिती कायम अशीच राहणार. पण मित्रांनो, इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. कारण वाईट वेळ कायमची नसते. जसं चांगले दिवस कायम राहत नाहीत, तसंच वाईट दिवस सुद्धा कायम राहत नाहीत. प्रत्येक कठीण वेळ आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी येते. आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी तयार करण्यासाठी येते. हे खरं आहे. त्यावेळेला सगळं खूप कठीण वाटतं, पण जर तुम्ही त्या वेळेत योग्य विचार ठेवला, योग्य गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुम्ही त्या परिस्थितीतून स्ट्रॉंग बनून बाहेर येऊ शकता. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा कोणत्या 10 गोष्टी कधीच विसरू नयेत. या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग ठेवतील, तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवतील आणि तुम्हाला हार मानण्यापासून थांबवतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी एक गोष्ट समजेल जी तुमचं लाईफ पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. नंबर 1, ही वेळ कायमची नाही. मित्रांनो, जेव्हा वाईट वेळ चालू असते तेव्हा आपल्याला असं वाटतं हे कधीच संपणार नाही. पण सत्य वेगळं आहे. जीवनात काहीच कायमचं नसतं. जसं चांगले दिवस कायम राहत नाहीत, तसंच वाईट दिवस सुद्धा कायम राहत नाहीत. प्रश्न वेळेचा नाही, प्रश्न तुमच्या माइंडसेटचा आहे. जर तुम्ही स्वतःला सतत आठवण करून दिली की ही वेळ टेम्पररी आहे, तर तुमच्यात टिकून राहण्याची ताकद येते. रियालिटी टाइम चेंजेस एव्हरीथिंग. नंबर 2, प्रत्येक प्रॉब्लेम हा काहीतरी शिकवतो. आपण प्रॉब्लेम्सला नेहमी निगेटिव्ह समजतो, पण खरं पाहिलं तर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक लेसन लपलेला असतो. कधी पेशन्स शिकवतो, कधी रियालिटी दाखवतं, कधी लोकांची ओळख करून देतो. जर तुम्ही फक्त दुःख पाहिलं तर तुम्ही तिथेच थांबता, पण जर लेसन पाहिलं तर तुम्ही पुढे जाता. रियालिटी प्रॉब्लेम इक्वल टू लेसन. नंबर 3, स्वतःवर विश्वास ठेवा. वाईट वेळेत सगळ्यात आधी काय तुटतं माहीत आहे? सेल्फ बिलीफ. जेव्हा तुम्ही स्वतःवर डाऊट घ्यायला लागता तेव्हा बाहेरचं सगळं आणखी कठीण वाटतं. पण जर तुम्ही स्वतःला सपोर्ट केलं तर परिस्थिती बदलायला वेळ लागेल, पण तुम्ही तुटणार नाही. रियालिटी सेल्फ बिलीफ इक्वल टू पॉवर. नंबर 4, तुलना करू नका. वाईट वेळेत आपण दुसऱ्यांचं लाईफ पाहतो आणि स्वतःला कमी समजायला लागतो. त्याचं सगळं ठीक आहे, माझंच का असं? पण मित्रांनो, प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. तुम्ही कुठे आहात यावर फोकस करा. रियालिटी कंपॅरिझन इक्वल टू स्ट्रेस. नंबर 5, छोटे छोटे स्टेप्स घ्या. वाईट वेळेत मोठं काहीतरी अचीव करण्याचा प्रेशर घेऊ नका. तुमचं गोल एकदम मोठं ठेवण्यापेक्षा छोटे छोटे स्टेप्स घ्या. आज फक्त एक छोटं काम करा, उद्या अजून एक. हळूहळू तुम्ही प्रोग्रेस करायला लागता. रियालिटी स्मॉल स्टेप्स इक्वल टू प्रोग्रेस. नंबर 6, निगेटिव्ह थॉट्स कंट्रोल करा. वाईट वेळेत माइंड निगेटिव्ह होणं नॉर्मल आहे, पण त्या थॉट्सवर कंट्रोल नसेल तर ते तुम्हाला खाली खेचतात. तुम्ही प्रत्येक थॉटवर विश्वास ठेवू नका. स्वतःला विचारा, हे खरंच आहे का? रियालिटी माइंड कंट्रोल इक्वल टू पीस. नंबर 7, पेशन्स ठेवा. आजकाल सगळ्यांना इन्स्टंट रिझल्ट हवा असतो,
पण लाईफ असं काम करत नाही. वाईट वेळ बदलायला थोडा वेळ लागतो. जर तुम्ही पेशन्स ठेवलं तर तुम्ही टिकता. रियालिटी पेशन्स इक्वल टू स्ट्रेंथ. नंबर 8, सपोर्ट घ्या. वाईट वेळेत सगळं एकट्याने हँडल करण्याचा प्रयत्न करू नका. कधी कधी फक्त कोणाशी बोलणं सुद्धा खूप रिलीफ देतो. फ्रेंड्स, फॅमिली हेच लोक तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग ठेवतात. रियालिटी सपोर्ट इक्वल टू रिलीफ. नंबर 9, हेल्थकडे लक्ष द्या. स्ट्रेसमध्ये आपण हेल्थ कम्प्लिटली इग्नोर करतो. पण जर तुमचं बॉडी वीक असेल तर माइंड सुद्धा वीक होतं. स्लीप, फूड, वॉकिंग या बेसिक गोष्टी मेंटेन ठेवा. रियालिटी हेल्थ इक्वल टू एनर्जी. नंबर 10, हार मानू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, हार मानू नका. वाईट वेळ टेम्पररी आहे, पण तुम्ही गिव्ह अप केलात तर ते परमनंट बनतं. थोडा वेळ लागेल, थोडं कठीण जाईल, पण जर तुम्ही टिकून राहिलात तर तुम्ही जिंकणारच. रियालिटी नेव्हर गिव्ह अप. म्हणून मित्रांनो, जीवनात वाईट वेळ येणं ही काही चुकीची गोष्ट नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा काळ येतो जेव्हा सगळं काही आपल्या विरोधात चाललं आहे असं वाटतं. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वाईट वेळ येणं आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, पण त्या वेळेला आपण कसं रिॲक्ट करतो हे पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये असतं. काही लोक अशा वेळेला हार मानतात, निराश होतात आणि हळूहळू स्वतःवरचा विश्वास गमावतात. आणि काही लोक त्याच परिस्थितीत स्वतःला सांभाळतात, स्ट्रॉंग राहतात आणि हळूहळू त्या परिस्थितीतून बाहेर येतात. म्हणून तुमच्या लाईफमध्ये जे काही चालू आहे ते काहीही असो, तुम्ही एक गोष्ट कधीच विसरू नका. ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे. कदाचित आज तुम्हाला सगळं कठीण वाटत असेल, पण उद्या हीच वेळ तुमची स्ट्रेंथ बनेल. म्हणून स्ट्रॉंग राहा, पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण शेवटी तुम्ही जितके स्ट्रॉंग राहाल तितकंच तुमचं फ्युचर स्ट्रॉंग होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर एक छोटंसं काम नक्की करा, लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. सबस्क्राईब करा अशाच प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफ कंटेंटसाठी, जे तुमच्या लाईफमध्ये खरंच फरक करू शकतं. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कारण कदाचित कोणीतरी आज अशा वाईट वेळेतून जात असेल. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून अशाच प्रेरणादायी व्हिडिओज बनवण्यासाठी एनर्जी देतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.